लग्नानंतर होईलच प्रेम। प्रेक्षकांनो, मालिका खूपच रंजक वळणावरती आलेली आहे। आत्तापर्यंत आपण पाहत होतो की आता इकडे रम्याने जबरदस्त कारस्थान करत आता इकडे विजयला माकड बनवून ठेवलंय। पण ज्या वेळेला काव्या आणि या सगळ्यांनी नाटक करत कशा पद्धतीने आपण पाहिलं की म्हणजे काव्याने आता ह्या दोघांसाठी रूम तयार केले, त्यानंतर रम्याने विजयच्या थोबाडीत दिले। पण हे झाल्यानंतर आता विजयने काय कारस्थानं रम्याची खोडून काढलेली आहेत आणि आता विजयने सगळ्यांच्या समोर रम्याला एक्सपोज करतात। मात्र आता विजयच्या पायाशी रम्याला काय यावं लागलंय, असं काय कारस्थान रम्याने केलं होतं जे फक्त विजयला माहिती आहे आणि जे आपल्याला प्रेक्षकांना पण दाखवण्यात नाही आलेलं आहे। आणि त्यानंतर मग आता वसू सुद्धा हादरलेली आहे। नक्की काय घडलंय सगळं सविस्तर पाहू। प्रेक्षकांनो, आपण तर पाहिलेलं आहे की विजय आता रम्यावरती खरं तर प्रेम करतोय आणि तो तिच्यावरती प्रेम करत असताना रम्या मात्र आता त्याचा वापर करत आहे आणि यामुळे विजय मात्र आता कुठेतरी दुखावला गेलाय। कारण रम्याने आता बेडरूम मध्ये त्याच्या एक सणसणीत थोबाडीत लावून दिले आणि त्याला सांगितले, हे बघ, माझ्यापासून 4 हात लांब राहायचं, कारण तुला वाटत असेल की या सगळ्यामध्ये तू माझ्याशी जवळीक करशील आणि मी तुझ्या या कारस्थानांना भुलेल, पण तसं काही होणार नाहीये। मी या सगळ्यामध्ये तुला एकच गोष्ट सांगतेय आणि ती गोष्ट मात्र आता लक्षात ठेव, या 4 भिंतींच्या आतमध्ये माझं राज्य असणार आहे आणि इथे जर का मला हात लावण्याचा प्रयत्न तू जर का केलास ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत ती आता चांगली चिडून तिने चांगलाच आता त्याला फटकारलेला आहे। बरं, सगळं हे झाल्यावरती विजय इकडे विचार करतोय की नाही, ही आत्तापर्यंत मला आता स्वतःच्या तालावरती नाचवते आणि आता हिच्या डोक्यामध्ये माझ्याविषयी जर का प्रेम, आपुलकी, माया आता काहीतरी असतं तर ही माझ्याशी अशी वागली नसती। आणि त्याचमुळे तो आता विचार करायला लागलाय आणि तो विचार करते, नाही, आता हिच्याच काट्याने हिचा आता हे काढला पाहिजे। आणि रम्या सांगायला लागते, बघ, आपलं लग्न झालेलं नाहीये। यावरती तो म्हणतो, पण तू प्रेम तर करतेस ना माझ्यावरती, मग इतका सगळा आव आणायची गरज काय तुला? यावरती रम्या आता गडबडते, आपण नाटक करतोय, ह्यांना जर का आपलं नाटक समजलं तर आपलं बिंग फुटून जाईल आणि या सगळ्यामध्ये आता मात्र आपण या सगळ्यामध्ये काही करू शकणार नाहीये। आणि त्याच वेळेला काव्या आता हा सगळा प्लॅन ऐकते आणि ती विचार करते, नाही, हिने थोबाडीत मारल्यामुळे आता कुठेतरी हा विजय दुखावलाय। जर का आपण याचा आता उपयोग करून घेतला, विजय दुखावल्याचा आपण जर का उपयोग केला तर कदाचित आपल्याला याचा फायदा होऊ शकतो आणि आपण या सगळ्यामध्ये वापर करू शकतो विजयचा, असा तिच्या डोक्यामध्ये चांगलाच विचार आलेला आहे प्रेक्षकांनो। आणि त्यानंतर मग आता तिचं प्लॅनिंग सुरू झालंय। इकडे आता रम्या सांगायला लागते, हो, माझं तुझ्यावरती प्रेम तर आहे, पण आता आपलं लग्न कुठे झालंय? असं असताना तू जर का माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र मला आता नाही आवडणार। रम्याने हे सगळं ऐकलेलं आहे। ज्या वेळेला रम्या आता हे सगळं ऐकते आणि त्याच वेळेला विचार करायला लागते, नाही, आणि ती विजयला आता गोड बोलण्यामध्ये पुन्हा एकदा भुलवायला लागते आणि ती सांगायला लागते, सॉरी, म्हणजे तसं नव्हतं मला म्हणायचं, उगाचच या सगळ्यामध्ये मला सवय नाहीये ना, त्यामुळे हे झालं। यावरती तो म्हणतो, यापुढे जरा जपून, कारण तुझे शब्द आणि तुझं वागणं यामध्ये मला जरा तफावत जाणवत आहे। यावरती रम्या विचार करते, नाही, हा माझ्या विरोधात होऊन आता मला चालणार नाहीये। काहीही झालं तरी सुद्धा याला या सगळ्यामध्ये आता धडा शिकवणं हे जास्त गरजेचं नाहीये, जास्त गरजेचं याला इथे टिकवून ठेवणं आहे। आणि त्यानंतर ती आता बोलते की मी खरं तर जरा आईच्या रूममध्ये जाते, मला थोडंसं सफोकेट होतंय, मी आलेच। यावरती तो म्हणतो, बघ, बाहेर गेल्यावरती सगळेजण तुला आता विचारतील की तू बाहेर कशी, आणि मग मात्र गडबड होईल। यावरती ती सांगते, नाही, तसं काही होणार नाही, मी थोड्याच वेळात येते। आणि मग आता रम्या निघून गेली। विजय इकडे विचार करत बसलाय, काय करू ह्या मुलीचं, मी इथे येऊन अडकलो तर नाही ना? नक्की आता पार्थ देशमुख यांनी त्या दिवशी जे रेकॉर्डिंग दाखवलं ते खरं होतं का? ही मुलगी नक्की काय गेम करतेय? माझ्यासोबत काही खेळ खेळण्याचा प्रयत्न तर ही करत नाहीये ना? असा विचार आता कुठेतरी त्याच्या मनात चुटपुटता हा आलेलाच आहे। आणि त्यानंतर मग आता तो इकडे विचार करतोय, नाही, मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर हे शोधून काढेन, म्हणजे काढेनच। आणि त्या इकडे नंदिनी जीवाला सांगत आहे, खरं तर मी ऐकलेलं आहे की बायको प्रेग्नेंट असल्यावरती नवरे बहकतात, तर तसं काही तर तुझं करणार नाहीस ना? यावरती तो म्हणतो, बस काय,
अरे बहकणारे नवरे आता वेगळे आहेत आणि मी या सगळ्यामध्ये वेगळा नवरा आहे, मी कधीही बहकू शकत नाहीये. आणि त्यावरती नंदिनी म्हणते, हो तसं मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणूनच आम्ही दोघी बहिणी खूपच लकी आहोत असं ती म्हणायला लागते. त्याच वेळेला बाहेर उभं राहून चोरून हे सगळं ऐकत असलेली रम्या विचार करते, अरे वा, हे तर माझ्या डोक्यातच नाही आलं. आणि त्यानंतर मग आता ती आपल्या आईच्या रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावरती ती सांगायला लागते, खरं तर मला ह्यांचं काही कळतच नाही आहे. म्हणजे आता बघ ना, काही सांगायला गेलं तरी सुद्धा त्या काव्याने माझी रूम सजवून ठेवली होती. त्यावरती वसू म्हणते, अगं तिला तुझ्यावरती संशय आलाय का? म्हणजे आता लक्षात ठेवा, ती तुझ्यावरती जर का संशय घेत असेल ना, तर मात्र तुला या सगळ्यामध्ये जरा तरी अलर्ट राहायला पाहिजे. यावरती मग आता रम्या सांगायला लागते, ठीक आहे येऊ दे, तिला माझ्यावरती संशय यायचा असेल तर येऊ दे, मला फरक पडत नाही आहे. मला फक्त त्या मूर्ख आता मात्र त्या विजयची काळजी वाटते. अगं आज काय मला मिठी मारायला निघाला होता. यावरती मग आता वसू म्हणते, तुझं चाललंय काय? तू आता हे फार दिवस आता इकडे करू शकत नाहीयेस. आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, ते जाऊ दे, मला एक गोष्ट कळत नाही आहे, ते म्हणजे गुरुजींच्या भविष्यवाणीचं. गुरुजींनी काय सांगितलं होतं की आता हिच्या हातामध्ये बाळ तर दिसतंय, पण आता माझं आणि ह्याचं पार्थचं लग्न दिसतंय. म्हणजे आता मला लग्न तर करायचं आहेच ना पार्थसोबत, पण मग ते बाळ कसं काय? यावरती वसू आता सांगायला लागते, अगं मला पण तेच कळत नाही आहे. म्हणजे जर का आता बाळ झालं ना काव्याला, तर या सगळ्यामध्ये काव्याला बाळ झाल्यावरती तो तुझ्याकडे का फिरकेल? यावरती ती म्हणते, पण ते बाळ काव्याचं नसेल तर? यावरती आता वसू म्हणायला लागते, तू काय बोलतेस ना, मला खरंच काहीच कळत नाहीये, तुला काय नक्की एक्सप्लेन करायचं आहे तू आता मला सांग. त्यावरती ती सांगायला लागते, हे बघ, मी जे काही सांगते ना ते इतकंच आहे की कदाचित ते बाळ तिच्या हातामध्ये आहे ना, ते बाळ तिचं नसेलच, नंदिनीचं असेल तर? यावरती ती सांगायला लागते, ठीक आहे, मग असं असेल ना तर आता आपल्याला या सगळ्यामध्ये विचार करायला पाहिजे की नंदिनीचं बाळ हिच्या हातात असेल म्हणजे नंदिनी गचकणार की काय? यावरती ह्या दोघींचं डिस्कशन चालले. बहुतेक काहीतरी अशी गडबड होणार आहे की आता काव्याच्या हातात नंदिनीचं बाळ असणार आहे का? आणि माझं लग्न पार्थसोबत का होईल? मग काय नक्की असणार आहे गुरुजींच्या भविष्यवाणीचा अर्थ? मला तर पार्थसोबत कोणत्याही परिस्थितीत लग्न करायचं आहे, पण त्यासाठी हे विजय नावाचं घोंगडं आता मला इकडे माझ्या गळ्यात उगाचच हे करायला लागतंय. म्हणजे तो ना अति जवळीक करायला लागला ना, मी आज थोबाडीत दिली हा त्याला. आणि यावरती मग आता वसू सांगायला लागते, वेळ लागलाय का तुला? अगं त्याला थोबाडीत देऊन आता तू स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेत आहेस, ही गोष्ट तुला का नाही कळत? ती सांगते, मग काय जास्त अंगचटीत आलं तर? पण तितक्यात विजयने हे सगळं ऐकलंय, तो तिकडून आणि आता तो तिकडून निघत असताना काव्या त्याला बोल पकडते. काव्याने बरोबर डाव साधलाय प्रेक्षकांनो. डाव साधत काव्याने आता मात्र त्याला पकडले. आणि काय झालं? विजय भाऊजी, अहो आता तुम्ही जे काही ऐकलत ना ते मी पण ऐकलं, आणि जे काही तुम्हाला आतमध्ये प्रसाद मिळाला ना तो मी पण बघितला. म्हणजे हे सगळं असताना अजूनही तुम्ही या घरामध्ये आता राहणार का? म्हणजे सत्य आम्हाला समजलं आहे की लग्न झालेलं नाही आहे. काव्या तुम्हाला कुत्र्यासारखी अक्षरशः वागवते, मग असं असताना सुद्धा तुम्ही या घरामध्ये राहणार का? असं म्हटल्यावरती आता विजयचा आत्मसन्मान जागा होतो आणि त्यानंतर तो आता चांगला चिडलेला आहे. आणि त्यानंतर तो आता सांगायला लागतो, बाद झालं, कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मी इकडे राहणार नाहीये, मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून चाललोय. आणि त्यानंतर तो आता बॅग भरून निघालाय. मग काव्याने इकडे आता रम्याला बरोबर रीतीने अडकवण्यासाठी पुढचा आता प्लॅन केलेला आहे. ती रम्याकडे, आणि रम्या, अगं तुझा नवरा घर सोडून निघालाय, काय भांडली बिंडलीस की काय? काय नक्की झालंय तरी काय? बघ जा. आता मात्र रम्या गडबडले, काय बोलतेस तू? यावरती ती सांगायला लागते, हो बघ जा, तुझा नवरा घर सोडून निघालाय. लगेचच वसू पण तिच्या मागे येत. आणि आता समोरचं दृश्य बघता इकडे आता चांगलीच हादरलेली आहे ती म्हणजे आता रम्या अक्षरशः पायाशी येते आणि मला सोडून असा कुठे चाललेला आहेस? यावरती चिडून आता लगेचच तो सांगायला लागतो, का मगाशी तुला मस्ती आली होती ना, आता मला इथे थांबायचंच नाहीये. यावरती ती आता हातापाया पडायला लागते, कारण तिला माहिती आहे जर का हा आपल्याला सोडून गेला तर आपल्याला इथे कुणी वालीच राहणार नाहीये आणि आपण या सगळ्यामध्ये आता मात्र आपण अडकून जाऊ, हे तिला चांगलंच समजलेलं आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा त्याच्या पायाशी ती आले. पण या वेळेला मात्र आता इकडे विजय काही ऐकत नाहीये, कारण त्याला माहिती आहे
की हे सगळं सत्य समजलेलं आहे ते म्हणजे आता इकडे काव्याला, आणि त्यामुळे विजय या सगळ्यामध्ये गडबडलाय आणि तो तिकडून निघून जातो आहे। पण या सगळ्यामध्ये पुढे आता काय घडणार, कसं घडणार, अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।